यायला नमस्कार. एकमत डिजिटल मध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कारण गेल्या अनेक दिवसापासून सर्वांना उत्सुकता होती की लातूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार. तर तो अध्यक्ष जो आहे तो आज त्याची निवड जी आहे ती होणार आहे ना. त्याच निमित्तानं प्रशासनाकडनं जे आहे ते जोरदार तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं जे आहे ते दालन आहे आणि या दालनामधली ही जी आहे ते प्रशासनाच्या वतीनं तयारी करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये जर जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकीच्या निवडणुकांमध्ये जे आहे ते काँग्रेसनं 23 जागांवरती विजय मिळवला होता. तर भाजपनं जे आहे ते 18 जागांवरती विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी अजित पवार यांनी 12 जागा ज्या आहेत ते जिंकलेल्या होत्या. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाने 1 जागा, राष्ट्रवादी शरद पवार यांनी 1 जागा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 1 जागा आणि इतर 3 जागा अशा ही जी आहे ती निवडणूक झाली होती. आणि त्यानंतर जे आहे ते महायुतीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते त्यांच्यामध्ये जी आहे ती युती झालेली आहे. आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड जी आहे ते होण्यासाठी गेल्या 8 दिवसापासून मुंबईमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या ज्या आहेत ते बैठका त्यांच्या झालेल्या आहेत. त्यांना आज खऱ्या अर्थानं जे आहे ते लातूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची जी आहे ते निवड होत आहे. आणि त्याच निमित्तानं जे आहे पाहिलं आपण तर प्रशासनाच्या वतीने जे आहे ते तयारी करण्यात आलेली आहे. हे अध्यक्षांचं दालन आहे. या दालनामध्ये जे आहे ते पूर्णपणे सजावट जी आहे ते करण्यात आलेली आहे. आणि आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर म्हणजेच भाजपकडनं जे आहे ते लातूर जिल्हा परिषदेवरती जे आहे ते अध्यक्षपदाचा दावा केला जातोय. तर त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार यांचा उपाध्यक्ष होण्याची सुद्धा संभाव्य शक्यता जी आहे ते वर्तवली जात आहे. खरं तर म्हणजे अभिमन्यू पवार यांचे समर्थक असलेले संतोष मुक्ता यांच्या सौभाग्यवती पूनम मुक्ता या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याची संभाव्य शक्यता जी आहे ते आज वर्तवली जात आहे. आणि त्यानिमित्तानं या लातूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जो आहे तो आज निवड होणार आहे. नेमकं अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.